दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। आठवणींचे वृक्षारोपण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम। आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा प्रियजनांचा स्मृतिदिन केवळ पारंपरिक पद्धतीने साजरा न करता त्याचे औचित्य साधून प्रत्येकाने कॅम्पसमध्ये स्वतःहून एक रोप आणून लावायचे आणि त्याचे संवर्धन करायचे। या मुख्य थीमवर आधारित मेमरीज ट्री प्लांटिंग म्हणजेच आठवणींचे वृक्षारोपण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम येथे सुरू करण्यात आला आहे। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या भावनांना वृक्षांच्या रूपाने नवी पालवी मिळणार असून या माध्यमातून लावलेले प्रत्येक झाड हे संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील एका सुंदर आणि सुखद आठवणींची जिवंत निशाणी ठरणार आहे। हा अभिनव उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात राबवला जात असून हे महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून NAAC A++ ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त करणारे या परिसरातील एकमेव महाविद्यालय आहे। या उपक्रमाचा शुभारंभ आज महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील, उपप्राचार्य डॉक्टर गौरी पाटील आणि ज्युनियर विभागाच्या प्राध्यापिका माधुरी सावंत, ऑफिस प्रमुख श्री सौंदडे, NAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक ससाने, NSS प्रमुख प्राध्यापक गवारी, प्राध्यापक गांगोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या देखण्या फुलझाडांची आणि फळझाडांची लागवड करण्यात आली। A++ मानांकित महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवाला आता या आठवणींच्या झाडांमुळे निसर्गाची सुंदर जोड मिळाली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे।